एकटीने प्रवास करणे म्हणजेच सोलो ट्रॅव्हल हा आत्मविश्वास वाढवणारा, स्वतःला शोधण्याचा आणि निखळ आनंद मिळवून देणारा एक अविस्मरणीय अनुभव आहे. या प्रवासात आपण स्वतःच्या आवडीनुसार नियोजन करू शकतो. नवीन लोकांना भेटतो, स्वावलंबन शिकतो, ज्यामुळे भीती दूर होऊन जगण्याची एक सकारात्मक दृष्टी मिळते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे 6 मार्च आणि मी पहाटे लवकर उठले होते. उठल्यानंतर सगळ्यात आधी नित्याला उठून तयार केलं, कारण मला ट्रिपला जायचं होतं. त्यामुळे मग तिला तयार करणं महत्त्वाचं होतं. अर्थातच ही सोलो ट्रिप असल्याने तिला सोबत न्यायचं नव्हतं. त्यामुळे आज चतुर्थी होती म्हणून पूजा वगैरे करून घेतली. तिला तयार केलं. तिचा डबा वगैरे पॅक केला आणि त्यानंतर मुलाला उठवलं, पण तो काही उठला नाही. गाढ झोपेमध्ये होता. आणि मग नित्याजवळ आले तर नित्या काही मूडमध्ये नव्हती ऐकण्याच्या, कारण तिला माझ्यासोबत यायचं होतं. पण कसंबसं तिला समजावलं आणि त्यानंतर माझा पुण्याकडचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. आता पुण्याकडे जाण्याचं कारण म्हणजे पुण्यावरून डायरेक्ट फ्लाईट होती. तसं छत्रपती संभाजीनगरला पण एअरपोर्ट आहे, पण ते इंटरनॅशनल नाही आहे. काही लिमिटेड फ्लाईट्सच इथून जातात. त्यामुळे मला नाईलाजाने पुण्याला जावं लागलं आणि पुण्यावरून मग माझी डायरेक्ट फ्लाईट होती. तर माझ्या या ट्रिपचा काही प्लॅन वगैरे नव्हता. पण मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, की तुम्ही जेव्हा काहीच मागत नाही ना, तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळायला लागतात. तर माझ्यासोबत माझी वहिनी देखील येणार होती. कारण आधी ठरलं होतं, की कोणी नाही आलं तर तू एकटी जा. पण एकटीने जाण्याची काही हिंमत होत नव्हती. म्हणून मी 2-3 माझ्या मैत्रिणींना फोन केला, पण त्यांनी काही तयारी दाखवली नाही. म्हणून मग मी वहिनीला फोन केला, तर ती लगेच तयार झाली. माझ्या भावानेही सपोर्ट केला त्यासाठी. म्हणून मग माझे मिस्टर आणि माझा भाऊ दोघेही आमच्या या सक्सेसफुल ट्रिपसाठी जबाबदार आहेत. त्यांना सगळं क्रेडिट जातं, कारण घराची आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावरती होती आणि त्यांनी यशस्वीरित्या ती जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि हीच खरी आमची महिला दिनाची त्यांनी दिलेली सर्वोत्तम भेट आहे, असं तुम्ही म्हणू शकता. तर चतुर्थी होती म्हणून वाटेत एक हॉटेल लागलं. मी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे काही खात नाही, लिक्विड जास्तीत जास्त घेते, पण खूप दूरवरचा प्रवास होता. एनर्जी हवी म्हणून मग साबुदाणा वडा खाऊन घेतला सकाळीच आणि दिवसभर मग मी काहीच खाल्लं नाही. इथून पुढे प्रवास जो आहे तो खूप दूरचा होता आणि वेटिंग पण होती. तर अवघ्या काही तासातच आम्ही पुणे एअरपोर्टवरती पोहोचलो. आता एअरपोर्टच्या आतमध्ये कोणाला अलाउड नाही करत, तर मग त्यांनी काय केलं, मला बाहेरच सोडलं. यांच्याशिवाय प्रवास करण्याची माझी पहिलीच वेळ. कधीच मी एकटीने प्रवास केलेला नाही, बसनी नाही किंवा ट्रेननी नाही किंवा मी एकटी कुठेच गेलेली नाही यांच्याशिवाय, किंवा घरातले कोणी ना कोणीतरी माझ्यासोबत असायचेच. पण हा माझ्या आणि माझ्या वहिनीचा एकटीचा प्रवास, त्यामुळे खूप भीती मनात होती आणि तोही विमान प्रवास. मग अर्थातच आम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या होत्या, अगदी तिकीट काढण्यापासून वगैरे. तर ही पहिलीच वेळ असं काही करण्याची, पण न घाबरता आम्ही आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींना सामोरे गेलो. मिस्टर सोबत असले की कसं तेच सगळं बघतात. मग आपण निवांत कुठेतरी बसलेलो असतो आणि सगळं झाल्यानंतर मग आपण ट्रिपसाठी निघतो. पण आता एंटर करण्याआधी यांची भेट मी घेतली, कारण यांना सोडून मी पहिल्यांदाच ट्रिप करत होते त्यामुळे. आणि मग आत्मविश्वासाने मध्ये गेले सगळं. मग एअरपोर्टवरती जे काही चेक इन वगैरे असतं ते सगळं आम्ही दोघींनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. पहिलाच हा अनुभव होता. आता मी कशी जात आहे, तर मी जात आहे विना वर्ल्ड थ्रू. विना वर्ल्ड थ्रू जात होते, तर अर्थातच त्यांचे जे मॅनेजर वगैरे असतात ते तिथे येतात आपल्याला रिसीव्ह करण्यासाठी. आणि ज्या काही तुमच्यासोबत बॅग सॅग वगैरे असतात, त्या सॅकला लावण्यासाठी त्यांचा एक येलो कलरचा टॅग तुमच्या नावासहित ते देतात. आम्हाला 2 टॅग मिळाले. एक जी सॅक होती त्या सॅकला लावण्यासाठी, आणि दुसरा टॅग जो होता तो केबिन बॅगसाठी. म्हणजे अर्थातच एअरपोर्टवरती बॅग आपण जेव्हा रिसीव्ह करतो तेव्हा आपल्याला ती उपयोगात पडते, आणि तसंही हॉटेलमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाची बॅग ओळखू यावी यासाठी देखील ते टॅग लावलेले असतात. तर इथे सगळे विनावळचे एकत्र आम्ही आलो होतो आणि तिथूनच आम्हाला पुढचा प्रवास जो आहे तो करायचा होता. तर सगळ्यात आधी आमच्या बॅग्स वगैरे आम्ही देऊन टाकल्या आणि फ्री झालो, कारण फ्लाईटला अजून बराच वेळ होता. तोपर्यंत टाईम कसा स्पेंड करावा म्हणून आम्ही भरपूर अशी भटकंती केली एअरपोर्टवरती. त्यानंतर मग फायनली आमच्या डेस्टिनेशनला निघण्यासाठी आम्ही आलो. 3:15 फ्लाईट होती आणि फ्लाईटमध्ये एंटर केलं आणि तिथून अवघ्या 1 तासातच आम्ही पोहोचलेलो आहोत राजस्थान जयपूर येथे. म्हणजे जयपूरला आमची डायरेक्ट फ्लाईट होती. तिथे गेल्यानंतर अजून एक मॅनेजर तिथे आम्हाला भेटले. आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी ते आले होते आणि त्यांनी सोबत त्यांची ट्रॅव्हल्स आणली होती. आता इथून आमचं हॉटेल जे होतं ते बऱ्याच अंतरावरती होतं आणि आम्ही 5:15ला तिथे पोहोचलो. आणि संध्याकाळपर्यंतचा म्हणजे अगदी रात्रीपर्यंतचा वेळ आमच्याकडे होता, तो वाया न घालवता
त्यांनी लगेच आम्हाला साईट सीइंगला नेलं. पण मध्ये आम्हाला त्यांनी टी ब्रेक वगैरे म्हणजे चहा, कॉफी वगैरे दिलं आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना उपवास होता. आमचा तर होताच, पण काही जणींचा होता आणि काही ज्यांना नव्हता त्यांना त्यांनी स्नॅक्स वगैरे दिलं. ते स्नॅक्स वगैरे खाऊन मग आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. जयपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथल्या सगळ्या वॉल्स ज्या आहेत त्या पिंक कलरच्या दिसतात. म्हणूनच या सिटीला पिंक सिटी असं देखील म्हणतात. आता इथे पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही पाहिला तो इथला फेमस जल महल. इतका सुंदर अविस्मरणीय अनुभव होता. खूप शांत मन प्रसन्न झालं हे सगळं लोकेशन बघून. पण जल महलपर्यंत जाण्याची परमिशन आय थिंक नव्हती. आम्हाला दुरूनच त्यांनी दाखवलं आणि खूप वेळ आम्ही इथे स्पेंड केला, फोटो सेशन वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. आता एवढं थकलो होतो, उपवास पण होता, पण म्हटलं चला आता आपल्याला इथपर्यंत आलो आहे तर सगळं कव्हर करायचंच आहे. आणि बाकीचे सगळे कसे पुण्यावरून आले होते त्यांना खूप हेक्टिक नव्हतं, पण आम्ही जे छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही दोघी आलो होतो आणि एक आजी होत्या त्या नगरवरून आल्या होत्या, तर त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी हे खूप हेक्टिक झालं होतं. बराच प्रवास झाला होता दिवसभराचा. पण टुरिझमवाल्यांचं कसं असतं, त्यांचं शेड्यूल फिक्स असतं, त्यामुळे त्यांचे जे जे डेस्टिनेशन ठरलेले असतात किंवा साईट सीइंगचे स्पॉट्स ठरलेले असतात ते ते दाखवतातच, तुम्ही किती थकलेले असाल तरी देखील. पुण्यावाल्यांसाठी फारसा लांबचा प्रवास नव्हता, पण आमच्यासाठी होता. आम्हीच थकलो होतो, बाकीचे सगळे फ्रेश होते. त्यानंतर आम्ही आलो आमेर फोर्टचा रात्रीचा साऊंड शो पाहण्यासाठी. आमेर फोर्टवरती नाही तर आमेर फोर्टच्या तिथला जो म्हणजे म्युझिकल नाईट शो असतो तो खाली बसून म्हणजे तो जो लेक मी तुम्हाला दाखवला त्या लेकच्या आसपास तिथे चेअर वगैरे टाकलेले असतात आणि तिथे बसून तो साऊंड शो जो आहे तो बघायचा असतो. तर तिथे मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, असं वरती गेल्यानंतर तो साऊंड शो सुरू होता. त्यानंतर मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आमचं हॉटेल इथून 1 तासाच्या अंतरावरती होतं आणि मध्ये आमचा इंट्रोडक्शनचा पार्ट बाकी होता, तो त्यांनी घ्यायला सुरुवात केली. कारण वेळ कसा घालवावा असा बरोबर नियोजनबद्ध वीणा वर्ल्डचा प्रोग्राम असतो. तर त्यांनी इंट्रोडक्शनचा पार्ट घ्यायला सांगितलं आणि मला आवाज देत होते, मॅम तुम्ही या समोर. तर मी म्हटलं की माईक पण चालत नव्हता आणि आवाज जो आहे तो खूप मोठ्याने बोलावं लागत होतं. तर बाकीच्यांचं होऊ द्या इंट्रोडक्शन, मग मी बोलते. प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करून त्यांनी जेवढ्या सगळ्या लेडीज आहेत त्या सगळ्या पुण्यावरूनच होत्या मोस्टली. एक जी माझी मैत्रीण होती ती सांगलीवरून ऑफिसर होती. ती जी पाहिजे गोखलेनगरहून आले आहे. आमचा केटरिंगचा व्यवसाय 20 वर्ष म्हणजे आता बंद केला आहे. मला पण कविता करणं आणि भजन शिकवणं सुरू करावं आणि वेगवेगळ्या रेसिपी म्हणजे ऑल ओव्हर चटण्या किंवा वेगवेगळे सुपारी हे करायची सुरू करावं. देसाई अजून काय विचारलं ना. मी पुण्यावरून आले. पुण्यात प्रभात रोड देखील आणि मी HR मॅनेजर आहे एका कंपनीमध्ये, सॉफ्टवेअर कंपनी. आणि माझी वीणा वर्ल्ड बरोबर फर्स्ट टूर आहे आणि वीणाताईंच्या बाबांच्या कंपनीतून आमची एक टूर झालेली आहे. पण वीणाताई जिथे असतात तिथे आम्ही करतो म्हणून मग मी इथे आणि माझ्या मैत्रिणीबरोबर आहे. अंजली देशमुख, मी हाऊसवाईफ आहे. वीणा वर्ल्ड कोर्टची माझी ही फर्स्ट टूर आणि मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात, ती माझी हॉबी आहे. युट्यूबर आहे आणि होममेकर पण आहे. आणि मागच्या वर्षी मी माझा मुलगा MBAला सिलेक्ट झाला होता, पण तो कॉन्फरन्स आउट झाला. तर मला असं वाटलं की माझा मुलगा नाही लागला म्हणून मी मागच्या वर्षी डिफेन्स अकॅडमी पण सुरू केलेली आहे. आता माझ्या अकॅडमीमध्ये 22 मुलं आणि 2 मुली आहेत. तर मी अकॅडमी पण चालू ठेवते आणि मला फिरण्याचं खूप आवडतं फिरायला. तर डोक्यात पहिला विचार आला की सोलो ट्रिप आहे तर कुठून जावं, तर वीणा वर्ल्डचंच नाव माझ्या डोक्यात होतं. तर वीणा वर्ल्डचा हा खूप छान एक्सपिरियन्स. So they were like कि लड़का है चाहेगा कुछ अगलागिरी करेगा कुछ ना कुछ हो जाएगा, उससे अच्छा मत भेजो इसको, रखो अपने पास ही. तो भेजा नहीं. तो उसके बाद आई गॉट एन अपॉर्च्युनिटी वीणा वर्ल्ड मध्ये जॉब करण्यासारखी. सो इट वॉज अ वंडरफुल थिंग कि मैं जॉब भी कर रहा हूँ, पैसे भी कमा रहा हूँ और फ्री में घूम भी रहा हूँ. सो ये बहुत अच्छा आइडिया था. सो मैंने ऑप्ट किया और उसके बाद मैं बहुत सारे जगह पर मतलब ऑल ओवर इंडिया मैंने घुमा है. मैं रहने के लिए अगाशी विलार में रहता हूँ. पिछले 12 साल से वीणा वर्ल्ड का एक छोटा सा सदस्य हूँ. ठीक है, मेरे सेक्टर से राजस्थान, मेवाड़, मारवाड़, लेह लद्दाख, भूटान, दिल्ली, आगरा, मथुरा, गुजरात, ठीक है, उत्तराखंड ऑल्सो,
ठीक है। उसी के दौरान नेपाल ये भी सेक्टर में कंडक्ट करता हूँ। इंटरनेशनल में साउथ ईस्ट एशिया, सिंगापुर, मलेशिया, थाईलैंड। उसी के दौरान बाली, इंडोनेशिया। चलो, खूप थकले होते त्यामुळे सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी कव्हर नाही केलं आणि मोबाईलमध्ये स्पेस पण हवा होता, कारण मला तिथे जाऊन एडिटिंग वगैरे करायला वेळच नव्हता. म्हणून मग काही फारसं शूट नाही केलं आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही हॉटेलवरती आलो आणि आधी डिनर करून घेतलं. उपवास होता त्यामुळे खूप भूक लागली होती. तर इथे खूप छान असं जेवण होतं, तर ते जेवण केलं आणि त्यानंतर आम्हाला रूमच्या कीज वगैरे दिल्या त्यांनी. रूममध्ये एंटर केल्यानंतर सगळा थकवा, ताण जो आहे तो दूर झाला आणि खूप रिलॅक्स वाटलं. आता उद्या देखील आम्हाला पहाटे लवकरच उठायचं होतं, कारण पुढे साईटसीइंग वगैरे करायची होती. त्यामुळे थोडासा निवांत असा वेळ घालवायचा होता या क्षणाला. घरी वगैरे फोन केला, तसं एअरपोर्टवरून लँड केल्यानंतर लगेचच कॉल केला होता. पण मग आता आम्ही सेफली हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे, हे कळवण्यासाठी फोन केला आणि त्यानंतर मग आम्ही रिलॅक्स झालो. खरं सांगायचं तर जेव्हा मी पहिल्यांदाच एकटीने प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मनामध्ये थोडी भीती होती. पण काहीतरी नवीन करायचं आहे या उत्साहाने ती भीती बाजूला सारली आणि मी या प्रवासाला आलेली आहे. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि या प्रकारचे व्हिडिओ किंवा ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडत असतील तर हे देखील कमेंट करून नक्की सांगा. भेटूया तशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.